किंवा आपले जिल्ह्यातले सर्व आमदार असतील, हे सातत्याने विषयांचा पाठपुरावा करतात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात कामं जी आहेत ही होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला मी अनुभव सांगू इच्छितो की आपल्या निवडणुकीपूर्वी मी ज्यावेळेस रिसोडला गेलो होतो त्यावेळेस तिथेही मी जी घोषणा केली होती, अनंतरावजी आपल्याला लक्षात आहे, अनंतराव देशमुख, नकुलजी, आपण सगळे होतात, आपल्या समोर मी घोषणा केली होती रिसोड शहराची वाढीव पाणी आरक्षणाची आणि मालेगाव शहराची चाकतीर्थ जलाशयातनं पाणी पुरवठ्याची. या दोन्ही योजनांना पूर्ण मान्यता आपण दिलेली आहे आणि त्याचं कामही आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे अनुभव नुसतं अकोला जिल्ह्यापुरतं नाही, तुमच्या मतदारसंघातल्या वाशिम जिल्ह्यातही अनंतरावजींचा आग्रह होता, तेही काम आपण त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करतो आहोत. मला हे सांगितलं पाहिजे, आज राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महायुतीला भक्कम अशा प्रकारचं यश हे या ठिकाणी प्राप्त झालं आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण कामाची सुरुवात केली. पहिल्यांदा 100 दिवसाचा कार्यक्रम प्रशासनाला दिला आणि त्या 100 दिवसातच 5 वर्ष हे सरकार कसं काम करणार आहे त्याची झलक लोकांना पाहायला मिळाली. 100 दिवसामध्ये जे प्रशासन त्या ठिकाणी सुस्त होतं त्याला आम्ही धावायला लावलं आणि आपण बघा, कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन जर आपण बघितलं, कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन बघितलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळतं. शासकीय कार्यालय स्वच्छ झालेली पाहायला मिळतात, तिथला रेकॉर्ड व्यवस्थित झालेला पाहायला मिळतो, तिथल्या लोकांच्या तक्रारी सॉल्व्ह झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपण एकच गोष्ट सांगितली, जनतेने हा जो मोठा विजय आम्हाला दिलेला आहे हा विजय खुर्च्या तोडण्याकरता दिलेला नाही. या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलाच पाहिजे, या दृष्टीनं आता आपण आपल्या नवीन इनिंगची सुरुवात केली आहे. आता 100 दिवसाच्या कार्यक्रमानंतर 150 दिवसाचा कार्यक्रम दिलाय आणि या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण आता या ठिकाणी सगळ्या विभागांना सांगितलं आहे की तुम्ही जेवढ्या सेवा देता या सगळ्या सेवा ऑनलाईन आल्या पाहिजेत. कोणालाही शासकीय कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकताच पडू नये. ज्याला सेवा घ्यायची आहे त्याला ती ऑनलाईन घेता आली पाहिजे, पैसेही ऑनलाईन भरता आले पाहिजे. ऑनलाईन सेवेचा फायदा असा आहे की कोणाच्याही टेबलावर जावं लागत नाही, कोणाच्या टेबलावर वजन ठेवावं लागत नाही, चेहरे पाहून काम होत नाही, थेट त्या ठिकाणी काम होतं. आणि आता तर केवळ आपण ऑनलाईन करून थांबणार नाही आहोत, तर आपण बेटाशी म्हणजे व्हॉट्सॲपशी एक करार केला आहे. आता या जेवढ्या सेवा वेगवेगळे विभाग देतात या सेवा सामान्य नागरिकाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देखील प्राप्त होणार आहे. म्हणजे सेवेचा फॉर्मही व्हॉट्सॲपवर भरा, पैसेही व्हॉट्सॲपवरच भरा आणि त्याचा दाखलाही तुम्ही व्हॉट्सॲपवरच मिळवा. कोणाही कडे जाण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म हा येत्या 150 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी बिल्ड करतो आहोत. अर्थात व्हॉट्सॲपवर सगळ्या सेवा यायला त्याच्याही पेक्षा जास्त 2 महिने लागतील, पण या वर्षाच्या शेवटापर्यंत या सगळ्या सेवा या आम्हाला प्राप्त करून द्यायच्या आहेत. कारण प्रशासन हे गतिशीलही असलं पाहिजे, प्रशासन हे पारदर्शीही असलं पाहिजे. अशा प्रकारची पद्धतीने आपण काम करतो. मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 10 वर्षामध्ये विशेषतः माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये
मोठ्या प्रमाणात आपण काम केलं. बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून मला सांगताना आनंद वाटतो, या विदर्भामध्ये 25 वर्ष रखडलेले 89 प्रकल्प सिंचनाचे हे आपण पूर्ण करण्याचं काम केलं. आणि म्हणूनच या विदर्भाचा जो बॅकलॉग इतक्या वर्षाचा होता, आता 2027 सालापर्यंत संपूर्ण बॅकलॉग संपेल. अंतिम टप्प्यामध्ये आता सिंचनाचा बॅकलॉग राहिलेला आहे, तो पूर्णपणे संपवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतो. आणि या व्यतिरिक्त पुढे बॅकलॉग तयार होणार नाही, या दृष्टीनं नवीन कामं सिंचनाची इतक्या मोठ्या प्रमाणात आपण घेतली. मला सांगताना आनंद वाटतो, वैनगंगा नळगंगा सारखा एक प्रकल्प हा देशातला एक अजुबा असणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प भंडाऱ्याच्या खालून वाहणारी, त्या ठिकाणी वैनगंगा नदीचा जो गोसीखुर्दच्या खालून वाहणारा जो पाणी आहे, ते पाणी 450 किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करणार आहोत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही नेणार आहोत, वाशिम जिल्ह्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत. आणि यामुळे आपल्या पश्चिम विदर्भातले अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या भागामध्ये खारपाण पट्टा असो की दुष्काळी पट्टा असो, संपूर्ण शेती ही त्या ठिकाणी सिंचनाखाली आणण्याचं काम आपण करणार आहोत. 10 लाख एकर शेती ही सिंचनाखाली आणण्याचं काम या एका योजनेनं, या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करतो. आणि जवळपास 1 लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत. विदर्भातली कोरडवाहू शेती ही नेहमी करता संपून जाईल आणि विदर्भामध्ये ओलिताची शेती आणि फळबागांची शेती ही आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारचा प्रकल्प आज या ठिकाणी आपण केला आहे. आपल्याला कल्पना आहे, नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण असेल, शेतकऱ्यांना शेततळं असेल, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स असतील, हे देण्याचं काम आपण सुरू केलं. रणधीर भाऊ, तुमचं अभिनंदन करतो की पहिल्या टप्प्याचा जो आपला प्रकल्प होता त्याच्यामध्ये तुम्ही जे इनपुट दिले ते अत्यंत महत्त्वाचे ठरले. आपला पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर वर्ल्ड बँकेने सांगितलं, आमच्या वर्ल्ड बँकेच्या इतिहासामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे राबवलेली गेलेली ही स्कीम आहे आणि त्यांनी आता दुसरा टप्पा आपला मंजूर केला. पुन्हा 5,000 कोटी रुपये हे वर्ल्ड बँकेने दिलेले आहेत आणि आपल्या अकोला जिल्ह्यातली ही मोठ्या प्रमाणात गावं त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत की ज्यातनं आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण करणार आहोत. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज तर दिली, पण आम्हाला शेतकऱ्यांना 12 महिने दिवसाची वीज द्यायची आहे. त्याकरता ही कृषी वाहिनीचं काम आम्ही करतोय. आणि मी तुम्हाला सांगतो, डिसेंबर 2026 पर्यंत शेतीला लागणारी 16,000 मेगावॅट वीज ही सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून येईल आणि आमच्या शेतकऱ्याला त्यानंतर 12ही महिने दिवसा 12 तास मोफत वीज मिळेल. शेतकऱ्याला रात्री शेतात जाण्याची आवश्यकता पडणार नाही. बंधू भगिनींनो, आज इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक वाढवतोय. आमचा प्रयत्न आहे येत्या काळामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा, एआयचा वापर करायचा आणि त्यातनं शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवायची, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करायचा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विविध प्रकारचे कीड प्रतिबंधक जे काही उपाय करावे लागतात त्याचा खर्च हा कमीत कमी करायचा. अशा प्रकारची एक आधुनिक शेती देखील या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं काम
आज आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय। एकीकडे शेती क्षेत्राचं परिवर्तन आपण करतोय, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करतोय, तिसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय। आज मोठ्या प्रमाणात रस्ते असतील, हायवेज असतील, हे आपण तयार करतोय। समृद्धीसारखा एक महामार्ग आपण तयार केला तर आज अनेक जिल्ह्यांचं भाग्य बदलत आहे। आणि त्यासोबत आता मोठ्या प्रमाणात एअर कनेक्टिव्हिटी देखील आपण करतोय। त्यामुळे अनुभव चिंता करू नका, अमरावतीचं झालं, आता तुमचाच नंबर आहे। मी जेव्हा म्हणायचो अमरावतीचं एअरपोर्ट सुरू करून त्याच्यावरनं विमान मुंबईला नेऊ, तर आमचे विरोधक त्याही काळामध्ये मथळे छापायचे की हवेतला बार, हे होणारच नाही, पुन्हा एकदा घोषणा। पण आता त्याच अमरावतीच्या विमानतळाचं पूर्ण परिवर्तन झालं आणि त्या अमरावतीमधनं आता विमान मुंबईला उडायला लागलं। आपण काळजी करू नका, आपल्याला जी रुंदी वाढवायची आहे ती रुंदी पण आपण वाढवू, थोडी कदाचित आपल्याला लेंथ वाढवावी लागली तर लेंथही वाढवू। पण काहीही झालं तरी अकोल्याचं विमानतळ सुरू करून त्या विमानतळावरनं या ठिकाणी विमान उडलं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। आणि निश्चितपणे तुमचा जो प्रयत्न आहे त्याला माझं पूर्ण समर्थन आहे। त्यामुळे निश्चित हे विमान उडेल, हा विश्वास तुम्ही या ठिकाणी ठेवा। आज खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे, देशामध्ये मोदीजींच्या सरकारला कालच 11 वर्ष पूर्ण झाले। ही 11 वर्ष आत्मनिर्भर भारताची 11 वर्ष आहेत। ही 11 वर्ष भारताला स्वाभिमानी बनवण्याची 11 वर्ष आहेत। ही 11 वर्ष 11व्या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्थेला जगातली सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था बनवणारी 11 वर्ष आहेत। आणि तुम्हाला आणि मला अभिमान वाटला पाहिजे, नुकतंच आपण 4थ्यावर आलो, पुढच्या 2 वर्षामध्ये जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपल्या भारताची होणार आहे। हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे। पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय आहे? त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे की वर्ल्ड बँकेने, आपण नाही, विश्व बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालात त्यांनी सांगितलं की भारतामध्ये अतितीव्र गरीबचा अर्थ असा आहे की ज्याला अक्षरशः 2 वेळचं जेवण घेणं देखील कठीण, अशा प्रकारे अतितीव्र गरिबांची संख्या ही 2013-14 मध्ये 27% होती। ती गेल्या 10 वर्षामध्ये 27%वरनं 5% खाली आली आहे, म्हणजे 22% ती कमी झालेली आहे। आणि जर आपण याचा हिशोब लावला तर 25 कोटीपेक्षा जास्त परिवार हे आज गरिबी रेषेच्या वर आले आहेत आणि अतितीव्र गरिबीतनं आज त्यांना बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं आहे। या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा वर्षानुवर्ष चालला होता, पण हा गरीब कल्याणाचा अजेंडा खऱ्या अर्थानं राबवणारे मोदीजी आहेत। आणि मी मोदीजींचे आभार मानतो। मोदीजींनी आम्हाला तर छप्पर फाडून दिलं। याचं कारण काय आहे? तर या वर्षी आपल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये आम्ही मोदीजींना आणि शिवराज सिंगजींना सांगितलं की आमची एकूण जी वेटिंग लिस्ट आहे ही 30 लाख लोकांची आहे। 30 लाख लोकांना आम्हाला घर द्यायचं आहे। आम्हाला देखील आश्चर्य वाटलं, या एकाच वर्षामध्ये मोदीजींनी 30 लाख घरं आपल्या महाराष्ट्राला दिली। त्यामुळे आता प्रकाश भाऊ तुमच्या मतदारसंघात, हरिभाऊ तुमच्या मतदारसंघात, रणधीर भाऊ तुमच्या मतदारसंघात एकही आताच्या यादीतला व्यक्ती बेघर राहणार नाही। सगळ्यांची घरं याच वर्षी आपण मंजूर करू। आणि एवढंच करून आता मोदीजी थांबलेले नाहीत, तर त्यांनी सांगितलं की या यादीमध्येही काही लोक सुटलेले आहेत। आपण त्यांना जेव्हा निदर्शनास आणून दिलं, त्यांनी सांगितलं पुढच्या 1 महिन्यामध्ये पुन्हा सर्वे करा आणि कोणी जर यादीतनं सुटलं असेल
तर त्याचंही नाव यादीमध्ये घाला आणि त्यालाही त्याच्या पुढे आपण घर देणार आहोत. म्हणजे देशामध्ये बेघर मुक्त महाराष्ट्र तयार करण्याचा काम हे येत्या काळामध्ये आपल्या मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आज आपल्याला माहिती आहे मोदीजींनी लखपती दीदी सारखा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला. आमच्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये नाही, तर आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे. लखपती दीदी म्हणजे जी आमची बहीण वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त दरवर्षी कमवते तिला लखपती दीदी म्हणतात. मोदीजींनी कार्यक्रम आणला. आम्ही मागच्या वर्षी 25 लाख लखपती दीदी केल्या. या वर्षी अजून 25 लाख लखपती दीदी आम्ही करू आणि पुढच्या 2 वर्षामध्ये 1 कोटी आमच्या बहिणींना आम्ही लखपती दीदी करणार आहोत. म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये त्या स्वतः दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतील अशा प्रकारचं आज लखपती दीदीचा कार्यक्रम चाललेला आहे. आणि म्हणून 11 वर्षामध्ये मोदीजींनी शेतकरी असो, शेतमजूर असो, सामान्य माणूस असो, दीन दलित गोर गरीब आदिवासी असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर नवीन भारत काय आहे हे मोदीजींच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण बघितलं. बंधू भगिनींनो, आपल्यापर्यंत मला हे निश्चितपणे पोचवायला आवडेल की ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यावेळी पहलगाम मध्ये दुर्दैवाने आमच्या 26 भावांना त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या. मुलांसमोर बापाला गोळ्या घातल्या, मुलीसमोर बापाला गोळ्या घातल्या, पत्नीसमोर नवऱ्याला गोळ्या घातल्या. आणि ज्या प्रकारचं निघृण हत्याकांड त्या ठिकाणी झालं, उभा देश पेटला होता. आणि त्याच वेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं, जिन्होंने मेरे भारतवासियों को मारा है मैं उनको मिट्टी में मिलाकर ही दम लूंगा. आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली आणि पाकिस्तानमध्ये जाऊन 9 आतंकवादी अड्डे हे नेस्तनाबूत आम्ही करून टाकले. पाकिस्तानला समजलं देखील नाही. बंधू भगिनींनो, जगाच्या इतिहासातलं एक असं ऑपरेशन आहे की ठरवलेलं प्रत्येक टार्गेट हे नेमक्या पद्धतीनं उडवण्यात आलं. ठरवलेलं टार्गेट उडवत असताना आपलं कुठलंही नुकसान नाही झालं. ठरवलेलं टार्गेट उडवत असताना त्या ठिकाणच्या आतंकवाद्यांचा खात्मा झाला. ठरवलेलं टार्गेट उडवत असताना त्या ठिकाणी जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मट्टी मोल करण्याचं काम हे आमच्या सेनेने करून दाखवलं. जगाच्या पाठीवर ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणारं ऑपरेशन आहे. पण इथपर्यंतच सिंदूर ऑपरेशन थांबत नाही. त्यानंतर पाकिस्ताननी आपल्यावर ड्रोननी हल्ले केले, पाकिस्ताननी मिसाईलनी हल्ले केले. पण भारताची एअर डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत होती, त्यांचा एकही ड्रोन म्हणजे हे आपण फवारणी करतो ते ड्रोन नाही. हे ड्रोन म्हणजे हे बॉम्ब घेऊन येणारी विमानं असतात, अनमॅन्ड अशा प्रकारची, ज्याला चालक नसतो अशी ऑटोमॅटिक विमानं असतात. चालकाची विमानं असली त्याला आपण विमान म्हणतो, फायटर जेट म्हणतो. बिना चालकाची विमानं असतात त्याला ड्रोन म्हणतो. हे याकरता सांगतो की काही काँग्रेसच्या मूर्खांना असं वाटतं की या ठिकाणी आम्ही शेतीमध्ये फवारणी करणारी ड्रोन उडवत होतो आणि म्हणून त्यांच्याकरता हे सांगतो, पाकिस्तानने जेवढे ड्रोन या ठिकाणी पाठवले, जेवढे मिसाईल पाठवले, एकही मिसाईल आणि एकही ड्रोन भारताच्या जमिनीला स्पर्श करू शकला नाही. वरच्या वर हवेमध्ये तो ध्वस्त करण्याचं काम हे आमच्या सेनेने करून दाखवलं. आणि त्यानंतर मात्र आमच्या सेनेने
पाकिस्तानला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यावेळेस प्रतिहल्ला केला. आमच्या ब्रह्मोसनी, आमच्या ड्रोन्सनी प्रतिहल्ला केला. पाकिस्तानची 11 सैनिकी हवाई अड्डे ज्याच्यावरनं पाकिस्तानची विमानं उडान भरून आमच्यावर बंबारी करायला यायची, एका झटक्यामध्ये पाकिस्तानची 11 सैनिकी विमान अड्डे हे उद्ध्वस्त करण्याचं काम हे भारतीय सैन्याने केलं. पाकिस्तानची अवस्था अशी झाली की पाकिस्तानला विमान उडवण्याकरता धावपट्टी देखील शिल्लक राहिली नाही. ही भारताची ताकद जगाने पाहिली. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे? यात सगळ्यात महत्वाचं हे आहे की हे जे काही हल्ले आम्ही चढवले, ही जे काही शस्त्रास्त्र आम्ही वापरले, हे शस्त्रास्त्र मेक इन इंडियाचे शस्त्रास्त्र होते. या भारतामध्ये तयार झालेले शस्त्रास्त्र होते. अरे मोदीजींनी 10 वर्षामध्ये भारताला इतकं मजबूत करून टाकलं, ज्या भारतामध्ये केवळ आम्ही लढाई करायची असेल तर विदेशाकडे नजर लावून बसायचो. दारुगोळा तिकडनं येईल, विमानं तिकडनं येतील, मिसाईल तिकडनं येतील, ड्रोन तिकडनं येतील. अरे हट, आता सगळं भारतामध्ये तयार होत आहे. आणि आता तर आमच्या मिसाईलची ताकद पाहिल्यानंतर जगातले अनेक देश हे भारताला विनंती करतायत, आम्हाला पण तुमचे मिसाईल द्या, आम्हाला खरेदी करायचे आहेत. ही आत्मनिर्भर भारताची ताकद मोदीजींनी दाखवली. आणि ज्यावेळी हे 11 हवाई अड्डे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले, हा पाकिस्तान गुडघ्यावर आला आणि जगभरातल्या देशांना विनंती करायला लागला, मोदींना समजवा, मोदींना समजवा, सीज फायर करा, सीज फायर करा. काही देशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण मोदीजींनी सांगितलं, अरे पाकिस्तानला या ठिकाणी युद्धबंदी करायची असेल, त्यांनी फोन करून आम्हाला विनंती करावी, मग आम्ही त्याचा विचार करू, दुसऱ्याच्या म्हणण्यावर करणार नाही. आणि शेवटी पाकिस्तानला त्या ठिकाणी विनंती करावी लागली आणि त्यानंतर ही युद्धबंदी झाली. आणि म्हणून बंधू भगिनींनो, भारताची सेना, भारताचे शूर सैनिक, भारताचं सैन्य दल आणि त्यासोबत त्याच्या पाठीमागे उभे असलेले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची ताकद, याच्यामुळे एक अजेय भारत आपण घडलेला या ठिकाणी पाहतो. एक असा भारत जो कोणाच्या बापाला देखील झुकवता येणार नाही, अशा प्रकारचा भारत आज मोदीजींनी तयार केला आहे. आणि म्हणून या 11 वर्षामध्ये हे परिवर्तन आपण घडवलेलं आहे. आता त्यांच्याच नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याकरता आपलं महायुतीचं सरकार, आमचे दोन्ही सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवार आणि आम्ही सगळे या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आणि तुम्हाला हे देखील मी सांगू इच्छितो, येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका येणार आहेत. त्या निवडणुकांमध्येही जसा आशीर्वाद विधानसभेत दिला तसाच आशीर्वाद त्या निवडणुकातही द्या. याचं कारण, तिथे जर वेगळे लोक आले तर आपण अनेक वेळा बघितलं आहे, आम्ही मुंबईहून किती पाठवलं तरी तुमच्यापर्यंत मग पोचतच नाही. तेच लोक जिरवून टाकतात. त्यामुळे आता असे जिरवणारे नाही, पुरवणारे लोक आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत. आणि म्हणून महानगरपालिका असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती असो, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपल्या महायुतीला आपण निवडून द्या, एवढी आपल्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये विनंती करतो. त्यावेळेस पुन्हा येईलच, पण आज ऍडव्हान्स बुकिंग तुमचं सगळ्यांचं करतो. आणि त्याकरता कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा, अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात होते आणि अकोल्यात त्यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण सुरू केलेलं आहे आणि याच माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेट क्लब इथं विकास संवाद सभेमध्ये भाजपनं केलेल्या विकास कामांचा पाढा वाचलेला आहे। तसंच शेतकरी असो किंवा नोकरदार वर्ग असो सगळ्यांसाठी आम्ही सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ। तसंच आता कोणत्याही प्रकारच्या कामांसाठी सरकारी कार्यालयात यायची गरज नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय।